नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या आमच्या आरोग्याशी जोडलेला आहे. आपण पाहतोय की आपण आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन मुळांपासून, आपल्या जुन्या सवयींपासून खूप दूर गेलो आहोत. आणि खरं सांगायचं तर हेच आपल्या आजच्या वाढत्या आरोग्याच्या समस्यांचं मुख्य कारण कसं बनत चाललंय याचा आपण आज सविस्तर वेध घेणार आहोत. सुरुवात एका अतिशय धक्कादायक प्रश्नाने करूया. एकदा शांतपणे विचार करा, जर आपलं रोजचं जेवण आणि आपली सकाळची दिनचर्या हेच आपल्या आधुनिक आजारांचं मूळ कारण असेल तर, जे अन्न आपल्याला जगण्यासाठी ऊर्जा देतं तेच जर आतून शरीराला हळूहळू पोखरत असेल, नष्ट करत असेल तर? हे ऐकायला थोडं कटू नक्कीच वाटेल, पण हीच आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनशैलीची एक लपलेली आणि भयानक वास्तविकता आहे. आता जरा आपल्या आजीच्या वेळीचं स्वयंपाकघर आठवा. ते फक्त अन्न शिजवण्याचं ठिकाण नव्हतं, तर ते एक असं ठिकाण होतं जिथे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अतिशय जाणीवपूर्वक अन्न बनवलं जायचं. खरं तर घरातला प्रत्येक मसाला म्हणजे एक प्रकारचं औषधच होतं. पण आता जागा घेतली आहे मॉड्युलर किचनने, जिथे सगळं लक्ष फक्त अन्नाची चव आणि कामाची सोय यावरच केंद्रित झालंय. हा बदल वरवर बघायला खूप साधा वाटतो, पण त्याचे शरीरावर होणारे परिणाम मात्र अतिशय गंभीर आहेत. आता बघा ना, आपली ती पूर्वीची शारीरिक कष्टाची सक्रिय जीवनशैली आता पूर्णपणे नाहीशी झाली आहे. आजकाल ॲसिडिटी, मधुमेह, सततची चिंता, फॅटी लिव्हर आणि सांधेदुखी हे आजार अगदी तरुण मुलामुलींमध्येही खूप सामान्य झालेत. एका जागी बसून काम करण्याची आपली सवय आणि बदललेला आहार हे या सगळ्या आजारांमागचं थेट कारण आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पुढच्या भागात आपण पाहूया आयुर्वेद आणि शरीर प्रकृती, वात, पित्त आणि कफ. आता हे खूपच रंजक आहे. एकाच अन्नाचं वेगवेगळ्या लोकांच्या शरीरावर कसा वेगवेगळा परिणाम होतो ते पहा. उदाहरणार्थ, दही खाल्ल्यावर एकाला एकदम फ्रेश आणि ताजेतवाने वाटतं, तर दुसऱ्याला लगेच सायनसचा त्रास सुरू होतो. किंवा राजमा बघा, एकाला तो अगदी सहज पचतो, तर दुसऱ्याला त्यामुळे पोट फुगण्याचा आणि गॅसचा भयंकर त्रास होतो. म्हणजे सांगायचा मुद्दा हा की एका माणसाची ताकद ही दुसऱ्या माणसाच्या आजाराचं कारण असू शकते. आणि इथेच आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होतं. प्राचीन विज्ञान किंवा आयुर्वेद हे केवळ आजाराच्या वरवरच्या लक्षणांवर मलमपट्टी करत नाही. आजाराला फक्त दाबून टाकण्यापेक्षा ते शरीराचा संपूर्ण आकृतिबंध आणि वात, पित्त, कफ या अद्वितीय दोषांना मुळातून समजून घेतं. शरीर नेमकं कसं काम करतंय आणि आजाराचं अगदी मूळ कारण काय आहे हे शोधणारं हे खऱ्या अर्थाने एक प्रगत शास्त्र आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे. आधुनिक अन्नातील भेसळ, एक शांत पण भयानक धोका. हे ऐकून तर कदाचित तुम्हाला धक्काच बसेल. आजकाल बाजारात मिळणाऱ्या अन्नात अशी काही नकली सामग्री गुपचूप मिसळली जातेय ज्याची आपल्याला साधी भणकही लागत नाही. नकली मध, नकली तूप, रबरसारखं लागणारं कृत्रिम पनीर आणि चक्क केशरामध्ये प्लास्टिकची भेसळ. आपण शुद्ध म्हणून जी अगदी आवडीने आणि पैसे मोजून विकत आणतोय तेच रोजच्या जेवणातून नकळतपणे आपल्या शरीरात विष पेरण्याचं काम करत आहे. पूर्वीच्या काळी घरी काढलेलं शुद्ध लोणी आणि आताचे हे रसायनयुक्त पदार्थ, यात जमीन आसमानाचा फरक आहे. अन्नाला जास्त काळ टिकवून ठेवणारी ही रसायने आणि प्रिझर्वेटिव्हज शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती अगदी शांतपणे हळूहळू नष्ट करत आहेत. आणि म्हणूनच आजकाल थोडं जरी हवामान बदललं तरी आपण लगेच आजारी पडतो. तर मग यावर उपाय काय? वळूया तिसऱ्या भागाकडे, योग्य सकाळची दिनचर्या, जो आहे उत्तम आरोग्याचा खरा पाया. इथे आपण स्वतःला एक मोठा प्रश्न विचारला पाहिजे. आपला तो सकाळचा चहा ही खरंच फक्त आपली सवय आहे की आपलं त्याच्यावरचं अवलंबित्व? आपल्याकडे चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण समजा एखाद्या दिवशी चहा नाही मिळाला आणि त्यामुळे जर तुमची डोकेदुखी किंवा चिडचिड होत असेल, तर मित्रांनो, ही केवळ सवय राहिलेली नाही, ते एक प्रकारचं व्यसन बनलं आहे हे आपण मान्य करायला हवं. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या पारंपरिक भारतीय आणि आयुर्वेदिक पद्धतींमध्ये दूध आणि चहाची पत्ती यांचं मिश्रण मानवी शरीरासाठी कधीही अजिबात आदर्श मानलेलं नाहीये. हे कॉम्बिनेशन आपल्या पचनसंस्थेची अक्षरशः वाट लावतं. पोटातील आम्ल म्हणजेच ॲसिड वाढतं आणि तिथूनच अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. मग चहाऐवजी काय घ्यायचं? तर ही एक अतिशय पद्धतशीर सकाळची दिनचर्या किंवा सोप्या भाषेत एक भारी बायोहॅक आहे, जो शरीरासाठी संपूर्ण रिसेट सिस्टम म्हणून काम करतो. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी थोडी काकडी खाणे, भिजवेलेला सुकामेवा, त्रिफळा आणि हलकं सॅलड किंवा एखादं सीझनल फळ खाणे. हे छोटे छोटे बदल शरीराला नैसर्गिकरित्या आतून स्वच्छ करतात, पचन सुधारतात आणि तुम्हाला दिवसभरासाठी जबरदस्त ऊर्जा देतात. आता येऊया चौथ्या भागाकडे, जेवणाचं हरवलेलं शास्त्र, आपली पारंपरिक जेवणाची पद्धत.
पूर्वीचे जेवणाचे नियम किती साधे पण जबरदस्त प्रभावी होते. जमिनीवर मांडी घालून बसून जेवणं, घास अगदी सावकाश आणि व्यवस्थित चावून खाणं आणि मुख्य म्हणजे जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पूर्णपणे दूर ठेवणं. तुम्हाला माहितीये, जेव्हा आपण जमिनीवर मांडी घालून बसतो तेव्हा आपली पचनसंस्था नैसर्गिकरित्या एका उत्तम स्थितीत येते आणि खाल्लेलं अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचतं. आज आपण बघतो की चमकदार त्वचेसाठी लोक महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतात, पण आपले ते मोफत मिळणारे मूळ नैसर्गिक उपचार आपण विसरलोय. कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं, शरीराला नियमित तेलाची मालिश करणं आणि वेळेवर आणि पुरेशी झोप घेणं, आपले पूर्वज याच अगदी साध्या सोप्या नियमांवर आयुष्यभर निरोगी राहिले. एक खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आज आपल्याकडे तंत्रज्ञान भरपूर आहे, पण अंगात ऊर्जा नाही. बोटांच्या टेपावर जगाची माहिती आहे, पण शहाणपण नाही. ही ओळ आपल्याला आपल्या हरवलेल्या सांस्कृतिक मुळांची आणि नष्ट होत चाललेल्या नैसर्गिक ऊर्जेची जाणीव करून देते. आपण आधुनिक नक्कीच झालोय, पण त्या धावपळीत आपण आपलं नैसर्गिक आरोग्य कुठेतरी कायमचं गमावून बसलो आहोत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा शरीराला योग्य आणि पारंपरिक वातावरण मिळतं तेव्हा स्वतःला आतून कसं बरं करायचं हे शरीराला नैसर्गिकरित्या खूप चांगलं माहीत असतं. खऱ्या उपचारांसाठी केवळ गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता परत एकदा आपल्या पारंपरिक मुळांकडे जाणं आणि निसर्गाचे साधे नियम समजून घेणं आता अत्यंत गरजेचं झालं आहे. मग विचार करा, उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही काय निवडणार आहात? तेच आधुनिक आजार देणारं रुटीन की आपलं हरवलेलं पण सिद्ध झालेलं प्राचीन शहाणपण? हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या